नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे. या ग्रंथाचे पारायण केले असता असाध्य ते सर्व साध्य होते. श्री गजाननांच्या भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य श्री गजानन विजय ग्रंथाच्या श्रवण आणि पठणामध्ये आहे. संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्टफळ नक्कीच मिळते. श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करणे ही सर्व भक्तांसाठी मोठी पर्वणीच असते. आजच्या भागात आपण या ग्रंथाचे पारायण कसे करावे, कोणत्या वेळी किंवा तिथींना हे पारायण करावे, त्यावेळी कोणती खबरदारी घ्यावी, नैवेद्य काय असावा, पारायण करावयाची पद्धती आणि पूर्वतयारी काय करावी इत्यादी सर्व प्रश्नांची अगदी सविस्तर व शास्त्रोक्तरित्या माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांचे श्री गुरुदेव दत्त या समाज प्रबोधक चॅनलवर मनपूर्वक स्वागत. आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आपल्याला त्वरित उपलब्ध होतील. श्री गजानन महाराज हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे प्रकट झाले. ते दत्त संप्रदायातील एक श्रेष्ठ योगी होते. त्यांचा जन्म कधी झाला हे सांगता येत नाही, परंतु 1878 मध्ये 23 फेब्रुवारी रोजी शेगाव नगरीत प्रथम ते दिसले, म्हणजे प्रकट झाले. तेव्हापासून हा दिवस महाराजांचा प्रकट दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्री गजानन महाराजांचे जीवन वर्णन करणारा ग्रंथ म्हणजेच श्री गजानन विजय ग्रंथ होय. श्री दासगणू महाराजांनी त्याचे लिखाण केले असून या ग्रंथात महाराजांच्या आयुष्यातील अनेक लीला व ऐतिहासिक घटनांची वर्णने आहेत. या ग्रंथात एकूण 21 अध्याय आहेत. या ग्रंथाचे पारायण केले असता महाराजांची कृपादृष्टी होऊन त्वरित त्यांच्या समस्यांचे निराकरण झाल्याचा लाखो भक्तांचा अनुभव आहे. या ग्रंथाचे पारायण करण्याच्या अनेक पद्धती किंवा प्रकार आहेत. कोणत्या तिथीला कोणत्या प्रकारे पारायण करावे ते पाहूयात. पहिला प्रकार आहे एक आसनी पारायण. यात एका दिवसात एकाच बैठकीत संपूर्ण 21 अध्यायाचे पारायण करायचे असते. असे पारायण असंख्य भक्त दर गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावर आणि महाराजांच्या प्रकट दिनी म्हणजेच 23 फेब्रुवारीला करतात आणि त्याचे विशेष फळही मिळते. दुसरा प्रकार म्हणजे एक दिवसीय पारायण. एका दिवसामध्ये पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार 21 अध्यायांचे पारायण केले जाते. जागतिक पारायण दिनाच्या निमित्ताने असे पारायण केले जाते. तिसरा प्रकार आहे 3 दिवसीय पारायण. यामध्ये 3ही दिवस दररोज 7 अध्याय वाचून हे पारायण केले जाते. दशमी, एकादशी व द्वादशीच्या निमित्ताने प्रत्येक महिन्यामध्ये हे 3 दिवसीय पारायण असंख्य भक्तांकडून केले जाते. चौथा प्रकार आहे सप्ताह पारायण. यात दररोज 3 अध्याय वाचून पारायण केले जाते. पाचवा प्रकार आहे चक्री पारायण. यामध्ये अनेक भक्तांनी मिळून दररोज 1 अध्याय याप्रमाणे 21 दिवसात हे पारायण करावे अशी पारायणे दर महिन्याला केली जातात. सहावा प्रकार आहे सकीर्तन पारायण. यामध्ये एका भक्ताला व्यासपीठावर बसवून त्याने ग्रंथाचे वाचन करणे व इतरांनी ते श्रवण करणे अपेक्षित असते. सातवा प्रकार आहे सामूहिक पारायण. यात एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी एकाच वेळी पारायणाची सुरुवात करून आपापल्या गतीने ग्रंथ वाचन करून पारायण करणे. येथे प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथ वाचन करणे अपेक्षित आहे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे गुरुवारचे पारायण. गुरुवार हा महाराजांचा वार, तसेच 21 हा महाराजांचा शुभ अंक. त्यामुळे 21 भक्तांचा ग्रुप तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने 1 अध्याय वाचावयाचा व सगळे मिळून 21 अध्याय वाचून पारायण पूर्ण करावे. यामध्ये दर गुरुवारी 1 पारायण व 21 गुरुवार मिळून प्रत्येक भक्ताचे 1 पारायण पूर्ण होते. असा द्विगुणित लाभ मिळतो. यापैकी कोणत्या प्रकारानुसार पारायण करावे हे प्रत्येक भक्ताने आपापल्या सोयीनुसार ठरवावे. शुद्ध मनाने, श्रद्धेने आणि विश्वासाने केलेली पारायणाची सेवा ही महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचते. पारायणाला शुचिर्भूत शरीराने व मनाने बसावे. घरातील स्त्रियांनी मासिक धर्मात पारायण करू नये. त्यानंतर घरामध्ये सर्वत्र गोमूत्र शिंपडावे. स्नानसंध्या नित्याची देवपूजा करून घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा. पारायणाला बसण्याची जागा स्वच्छ करून रांगोळी घालून पाट घालावे. त्यावर श्रींची प्रतिमा अथवा मूर्ती ठेवावी. त्यास हार घालावा. त्याची यथासांग पूजा करून त्या बाजूस कलश मांडावा. पारायणाच्या शेजारी निरंजन सतत तेवत ठेवावे. त्यानंतर पोथीचीही यथासांग पूजा करावी. दोन्ही हात जोडून महाराजांचे स्मरण करावे. ज्या कुठल्या इच्छापूर्तीसाठी पारायण करणार असाल तर पारायण सुरू करण्यापूर्वी महाराजांना आपली इच्छा सांगावी. जर कोणती इच्छा नसेल, आध्यात्मिक प्रगतीसाठी, मानसिक शांततेसाठी आणि समाधानासाठी पारायण करणार असाल तर तसेही महाराजांना सांगावे. स्वतःला त्यांच्या चरणी अर्पण करावे आणि प्रत्यक्ष वाचनास प्रारंभ करावा. वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्टपणे करावे. उरकण्याच्या दृष्टीने घाई करू नये. उच्चार चुकवू नये. आपले चित्त हे अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे.
वाचन मोठ्याने करावे, मनात करू नये आणि घरातील इतर सदस्यांनी ते अवश्य श्रवण करावे. पारायणाला बसण्यापूर्वीच शेजारी एक पाण्याचा ग्लास भरून ठेवावा. वाचन करत असताना मध्येच खोकला, उचकी असे काही झाल्यास पाणी प्यावे. या काळामध्ये घरामध्ये मद्यपान, मांसाहार करू नये. अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून या ग्रंथाचे वाचन करावे. पारायण चालू असताना मध्येच कोणाशी बोलू नये. मन एकाग्र असणे आवश्यक आहे. एकाग्र मनाने महाराजांच्या चरणी लीन व्हावे. पारायण काळात काही जण उपवास करतात. त्यांनी उपवासाचे पदार्थ खावेत. दूध, फळे असेही घेऊ शकता. पारायण पूर्ण झाल्यावर महाराजांना प्रिय असलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा. महाराजांना बाजरीची भाकरी, पिठलं, मिरचीचा ठेचा, कांदा, मेथीची भाजी हे पदार्थ अत्यंत आवडीत असत. हे सर्व पदार्थ नैवेद्यामध्ये असावेत. नैवेद्य अर्पण करताना त्यामध्ये तुलसीपत्र अवश्य ठेवावे. पारायण पूर्ण झाल्यावर श्री गजानन महाराजांची आरती करावी आणि जमलेल्या सर्व भाविकांना किंवा घरातील सदस्यांना गुळ शेंगदाण्याचा प्रसाद वाटावा. अशा रीतीने पारायण करावे. श्री गजानन महाराजांचा आवडता मंत्र गणगण गणात बोते या मंत्राचा सतत जप करत राहावे. या ग्रंथाचे नियमित पारायण केल्यास जीवनात येणारी संकटे दूर होतात. सर्व संकटातून महाराज आपले संरक्षण करतात व आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात. पारायण करणाऱ्या भक्तांच्या घरी धनधान्याची समृद्धी येते. त्यांची आर्थिक संकटे दूर होऊन लक्ष्मीची सदैव कृपा राहते असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्य लाभते, निर्णय क्षमता वाढते, भक्तांची उत्तरोत्तर प्रगती होत जाते. या ग्रंथाचे श्रद्धापूर्वक विश्वासाने पारायण केल्यास अनेक दुर्धर अशा आजारातून मुक्तता झाल्याची असंख्य उदाहरणे आहेत. आजारामध्ये होणाऱ्या उपचारांमध्ये गती मिळून लवकरात लवकर उत्तम आरोग्य लाभते. जर आपण श्रद्धापूर्वक विश्वास ठेवून चांगल्या मनाने श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण केले तर आपल्याला देखील नक्कीच अनुभव येतील. यापुढे येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी आपण श्री गजानन विजय ग्रंथाच्या अध्यायांचे मराठीमधून अनुवाद उपलब्ध करून देणार आहोत. सर्व भक्तांनी अवश्य श्रवण करावेत. मूळ ग्रंथ हा ओवीबद्ध आहे, म्हणून बऱ्याच जणांना मराठीतून अर्थ लवकर समजत नाही. त्यांना त्यातून नक्कीच सहाय्य होईल. त्यासाठी आत्ताच आपल्या श्री गुरुदेव दत्त वाहिनीला सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्की लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा. पारायण काळातील आपले अनुभव नक्कीच कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.